नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा लवकरच श्रावण महिना चालू होत आहे आणि या दरम्यान खरं तर ह्या महिन्यात आपल्याला जर खरंच शिवलीलामृताचं पारायण करायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर बघा ह्या महिन्यात खरं तर खूप पवित्र महिना मानला जातो किंवा सात्विक महिना ह्या महिन्याला मानलं जातं, श्रावण महिन्याला. आणि याच दरम्यान जर आपण शिवलीला अमृताचं पारायण करत असो, त्यानंतर बघा कोणी कोणी गुरुचरित्राचं पारायण करतं, कुणी नवनाथ ग्रंथाचं पारायण करतं, ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार मान्यतेनुसार जो तो पारायण करत असतो. तर बघा ह्या महिन्यात खरं तर हा श्रावण मास खरं तर भगवान शिवांना समर्पित आहे. आणि याच दरम्यान जर आपण बघा अख्खे वर्षभर आपण कोणतेही पारायण करू शकतो, पण शिवलीला अमृताचं पारायण फक्त आणि फक्त आपण श्रावण मासात करत असतो. तर बघा ह्याच महिन्यात श्रावण मासामध्ये आपल्याला शिवलीला अमृताचं पारायण कसं करायचं, नियम अटी काय